श्रीराम. मंडळी, संस्कृती, समाज आणि माणूस अशी मानवी जीवनाची 3 अंगे आहेत. कोणताही मानव समूह घ्या, कुटुंब, शासन, मंदिर, विद्यालय, व्यापार मंडळ अथवा विज्ञान भवन असू द्या, त्यास वरील 3 अंगे असतातच. ती अंगे म्हणजे संस्कृती, समाज आणि माणूस. मूल्यांच्या रूपाने संस्कृती साकार होते. माणसामधील परस्पर संबंधीचे जे जाळे निर्माण होते, त्यामध्ये सामाजिक जीवन आकार घेते आणि प्रत्येक माणसाचे समाजातील स्थान, त्याचा दर्जा, त्याची भूमिका, त्याचे हक्क आणि त्याची कर्तव्ये या साऱ्यातून व्यक्तींचे जीवन विकसित होते. समाजामध्ये पुष्कळ माणसे निस्वार्थी बनावीत, सर्वांनी परस्परांवर मनापासून प्रेम करावे आणि त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे, अशा रीतीने प्रपंच व परमार्थ दोन्ही साधून समाधान भोगावे, असे या समासामध्ये श्री समर्थांनी सांगितलेले आहे. तर या समासाचे विवेचन ऐकूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध, दशक 14वा, समास 7वा. कोणत्याही समाजामध्ये सामान्य माणूस संस्कृतीने पूज्य मानलेल्या मूल्यांच्या सिद्धीसाठी समाजाने घालून दिलेल्या जीवन पद्धतीला अनुसरून आयुष्य घालवतो. मानवी जीवनाचा अटळ नियम असा आहे की कालांतराने मूल्यांमध्ये आणि जीवन पद्धतीमध्ये बदल हा घडतच असतो. तसा घडला नाही तर समाजामध्ये बहुसंख्य व्यक्ती अत्यंत स्वार्थी बनतात. समाजातील जिवंतपणा कमी होतो, समाजाची प्रगती खुंटते. प्रत्येक जिवंतपणे जगणाऱ्या समाजामध्ये निस्वार्थी माणसांचे काही प्रमाण असावेच लागते. मी दुसऱ्यासाठी आहे, समाजासाठी आहे, अशा वृत्तीने जगणारी माणसे ज्या समाजात नसतात, त्यात परस्पर संशय, अविश्वास, आपापसात वैर आणि एकमेकांचा घात या हीन प्रवृत्तींचा धुमाकूळ चालतो. श्री समर्थांच्या काळी भारतीय समाज असा स्वार्थाने बरबटलेला होता. सबंध भारतभर त्यांनी प्रवास केला आणि समाजाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र पसंत केला. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनुकूल राजसत्ता अतिशय उपकारक ठरते. राज्यक्रांती आणि धर्मक्रांती समांतर चालल्या तर समाज परिवर्तन त्वरित घडून येते. महाराष्ट्रात शिवाजीराजांचा उदय झाल्याने धर्मक्रांती सोपी गेली. हे सारे सांगण्याचे कारण असे की श्री समर्थांनी समाज परिवर्तन करण्यासाठी व्यक्तीला सुधारण्यावर अत्यंत भर दिला. व्यक्तीचे अंतरंग सर्व मानवी संबंधाचे आणि मूल्यांच्या प्रचितीचे केंद्र आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणून दासबोधाच्या प्रथम धर्मामध्ये त्यांनी संपूर्ण शांकर अद्वैत प्रतिपादन केले. त्यात हे अगदी निसंदेहरित्या सांगितले. परंतु त्याच दासबोधाच्या उत्तरार्धामध्ये प्रपंचाखेरीज परमार्थ साधणारच नाही, हे देखील तितक्याच निसंदेहपणे सांगितले. मूल्यामधील परिवर्तन ते हेच होय. कोणत्याही व्यक्तीला समाजापासून अलग काढता येत नाही. अनेकांशी अनेक तऱ्हेचे तिचे संबंध असतात. हे सर्व संबंध अत्यंत प्रेमाचे, आपलेपणाचे आणि निस्वार्थीपणाचे असावेत, असा श्री समर्थांचा कटाक्ष आहे. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, शहाणे करावे जन, पतित करावे पावन, दुसऱ्यास सुखी करावे, तेने आपण सुखी व्हावे, असा शहाण्या पुरुषाचा आदर्श त्यांनी जनतेपुढे ठेवला. सामाजिक जीवनातील परिवर्तन ते हेच होय. भारतीय समाजामध्ये ब्राह्मण पुढारी होता. तो बुद्धिमान, विद्वान, समजूतदार आणि कार्यक्षम होता. तोच भ्रष्ट झाला, अत्यंत स्वार्थी बनला, ध्येयच्युत झाला, अतिहीन पातळीवरील जीवन जगू लागला. त्यामुळे सबंध समाज दिशाहीन होऊन विस्कळीत झाला. त्याचे श्री समर्थांना फार वाईट वाटले. इतर थोर संतांप्रमाणेच ते ब्राह्मण्यांचे म्हणजे उत्तम जीवन पद्धतीचे पक्षपाती आहेत. ब्राह्मण या व्यक्तीचे पक्षपाती नाहीत. समाजामध्ये पुष्कळ माणसे निस्वार्थी बनावीत, सर्वांनी परस्परांवर मनापासून प्रेम करावे आणि त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे, अशा रीतीने प्रपंच व परमार्थ दोन्ही साधून समाधान भोगावे, श्री समर्थांचे सामाजिक तत्वज्ञान असे आहे. सर्व आश्रमांना गृहस्थाश्रमाचा आधार असतो. थोर पुरुष गृहस्थाश्रमात निर्माण होतात आणि त्याच्याच आश्रयाने जगतात. नाना प्रकारचे वेश व नाना प्रकारचे आश्रम आहेत.
पण गृहस्थाश्रम या सर्वांचे मूळ आहे. त्रैलोक्यातील सर्व लोकांना अखेर गृहस्थाश्रमात विश्रांती लाभते. देव, ऋषी, मुनी, योगी, अनेक तापसी व विरक्त पुरुष, पितर आणि इतर हविष्य अन्नाचे भागीदार, तसेच अतिथी व अभ्यागत हे सगळेजण गृहस्थाश्रमातच जन्मास येतात. नंतर ते आश्रम सोडून जातात व साधना करतात, परंतु पुढे कीर्ती मिळवल्यावर ते गृहस्थांच्या घरीच राहतात आणि संचार करतात. यामुळे गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमामध्ये उत्तम आश्रम आहे. परंतु त्यात स्वधर्माचे आचरण आणि भूतदया या 2 गोष्टी असाव्यात. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह ही षटकर्मे जेथे चालतात, धर्मशास्त्राप्रमाणे सर्व क्रियांचे आचरण घडते, तेथे सर्व लोकांशी गोडवाणीने बोलणे चालणे होते. जे काही करायचे असेल ते सर्व प्रकारे नियमित आणि शास्त्रोक्त पद्धतीने जेथे केले जाते, तो गृहस्थाश्रम उत्तम होय. त्यातल्या त्यात देखील जेथे अलौकिक असा हा भक्तिमार्ग आढळतो, तो गृहस्थाश्रम तर धन्य होय. गृहस्थाश्रम उत्तम खरा, पण ज्याचे चित्त भगवंताकडे लागले आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य उदय पावले, तो सर्व संग परित्याग करून साक्षात्काराच्या मागे लागतो. अशा उदासीन वृत्तीच्या आत्मज्ञानी पुरुषाला पाहिले की समाधान होते. परंतु मोठ्या पुण्याईनेच अशा पुरुषांची गाठ पडते, जो पुनश्चरणे करतो, शरीराला कष्ट देण्यास मागे पुढे पाहत नाही, दृढपणाने आपले व्रत सांभाळतो, खूप श्रम करतो, या सर्व गोष्टी असून ज्याला एका भगवंता वाचून इतर काहीच श्रेष्ठ वाटत नाही. शरीराने, वाणीने, जीवाने, प्राणाने जो भगवंतासाठी कष्ट करतो, ज्याचे मन भजन मार्गात जणू काय धरणे देऊन बसते, असा जो भगवंताचा भक्त असतो आणि त्यातले त्यात आतून विरक्त असतो, तो भगवंतासाठी संसार सोडून मोकळा होतो. गृहस्थाश्रम कितीही उत्तम असला तरी अतिवैराग्य संपन्न ब्रह्मजिज्ञासू पुरुषाला त्यामध्ये राहणे कठीण जाते. म्हणून अशा पुरुषाला संसार सोडण्यास संत परवानगी देतात. अगदी अंतःकरणापासून ज्याला वैराग्य असते, तो अतिशय भाग्यवान समजावा. अतिशय आसक्ती किंवा लोभ असणे यासारखे दुसरे दुर्भाग्य नाही. मोठमोठे राजे राज्य सोडून निघून जातात आणि भगवंतासाठी वणवण हिंडतात. भगवंताची प्राप्ती करून घेतल्यामुळे या जगामध्ये ते कीर्तिरूपाने पावन होऊन जातात. असा जो योगेश्वर असतो, त्याच्या अंतर्यामी स्वानुभवाने निर्माण झालेला विवेक असतो. तोच सामान्य माणसाच्या अंतर्यामी अध्यात्माचा विकास करू शकतो. त्याची वृत्ती उदासीन असते, अनासक्त किंवा वैराग्यशील असते. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो. त्याच्या नुसत्या दर्शनाने लोक समाधान पावतात. जो पुष्कळांचा उद्धार करतो, तो लोकांमध्ये प्रत्येकाच्या वाट्यास येत नाही. त्याचे मन निरंतर परमात्म स्वरूपाशी तदाकार होऊन राहते. त्याचे लक्ष धड कोठेच नाही असे लोकांना वाटते, पण अंतर्यामी तो अति सावध असतो, कारण त्याचे चित्त परमेश्वरापाशी अखंड चिकटलेले असते. आपल्या उपास्य देवतेच्या ध्यानामध्ये तरी तो गुंतलेला असतो, किंवा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात तरी तो लीन असतो, किंवा श्रवण मननात तरी तो निरंतर गुंतलेला असतो. पूर्वजांच्या पुण्यकर्माचा फार मोठा संग्रह जर पदरी असेल, तरच अशा साक्षात्कारी थोर पुरुषाच्या भेटीचा योग लोकांना येतो. परमार्थामध्ये प्रत्यक्ष अनुभवाला अतिशय महत्त्व आहे. एखादा माणूस उगीच संसार सोडून निघून गेला आणि त्याला काही अनुभव साधला नाही, तर त्याचे जीवन दोन्ही बाजूंनी वाया जाते. संसाराचे खोटेपण खरे पटून जो संसार सोडतो, त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. असा मनुष्य स्वतः तरुण जगाला तारतो. जे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात उतरत नाही, ते संपूर्णपणे कल्पनामय असते. अशा ज्ञानाने लोकांना अध्यात्माच्या साधन मार्गात मार्गदर्शन होत नाही. या कारणाने परमार्थामध्ये स्वानुभव प्रधान आहे. स्वानुभवाखेरीज इतर गोष्टी कामास येत नाही. येथे उपाय करायला जावे तर तोच अपाय बनतो, ही गोष्ट शहाणे जाणतात. एखादा वेडा माणूस उगीच संसार सोडून जातो, मग तो विनाकारण कष्ट भोगतच मरून जातो. धड प्रपंच नाही आणि धड परमार्थ नाही, अशी अवस्था होऊन दोन्हीकडे तो अंतरतो. कोणी एखादा रागारागाने घर सोडून निघून जातो आणि मग ज्याच्या त्याच्याशी भांडण तट्टा करीत मरून जातो. असा माणूस पुष्कळांना कष्ट देतो आणि आपण देखील कष्ट भोगतच मरतो.
एक माणूस घर सोडून निघून गेला, पण स्वानुभव नसल्याने अज्ञानी राहिला, पण काही लोक त्याच्या नादी लागले. अशा ठिकाणी गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानाच्या एकाच पातळीवर असतात. वासनेने बरबटलेला आणि वाईट वर्तनाचा एखादा माणूस आपला देश सोडून दुसऱ्या देशाला गेला तरी तेथील लोकांमध्ये त्याचे दुराचरण चालूच राहते. घरी धड पोटाला मिळत नाही म्हणून एक माणूस कष्टी होऊन घर सोडून गेला, पण चोरीत सापडला म्हणून किंवा चोरीचा आळ येऊन पुष्कळ ठिकाणी त्यास लोकांकडून मार खावा लागला. याच्या उलट संसार मिथ्या आहे, यात काही अर्थ नाही असे ज्याला खरोखर कळले तो आत्मज्ञानास प्राप्त होतो. असा पुरुष संसार सोडून निघून गेल्यावर तो स्वतः पावन होतोच, पण लोकांना देखील आपल्यासारखे पावन करतो. माणूस जसा संगतीने तरतो तसाच तो संगतीने बुडतो, म्हणून शोधून सत्संगती धरावी. जो साधू विवेकाच्या कसोटीला उतरत नाही, विवेकाने घेतलेल्या परीक्षेला उतरत नाही, त्याच्यापाशी अध्यात्माचे मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य नाही असे समजावे. उगीच घरोघरी भिक्षा मागितली तर ती कोठेच मिळत नाही, त्याचप्रमाणे उगीच ज्याच्या त्याच्यापाशी परमार्थ प्राप्त होत नाही. जो दुसऱ्यांचे अंतःकरण ओळखतो, देश काळ प्रसंग जाणतो, अशा चतुर पुरुषाला जगामध्ये कोठेही काहीही कमी पडत नाही. यानंतर समासाच्या अखेरपर्यंत त्या काळच्या ब्राह्मण वर्गाची कशी दैन्य अवस्था झाली होती याचे वर्णन श्री समर्थांनी केले आहे. हीन गोष्टीतून मन काढून घेण्यासाठी, उच्च ध्येयासाठी आपण जगायचे आणि अत्यंत निस्वार्थीपणाने लोकांना शहाणपण शिकवायचे, हा खरा ब्राह्मणांचा जीवनक्रम होता. त्यापासून ते किती भ्रष्ट झाले होते ते श्री समर्थ सांगतात. हलक्या दर्जाच्या माणसाकडे गुरुपणा गेला की मग आचाराचा लोप होतो. आचारलोप झाला की वेदशास्त्र व ब्राह्मण यांचे पूज्यपण नाहीसे होते. ब्राह्मणालाच फक्त ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे. ब्राह्मण सर्व वर्णाचा गुरु आहे असे वचन आढळते. पण सध्या ब्राह्मणांची बुद्धी चांगल्यापासून ढळली असून ते आचार भ्रष्ट झाले आहेत. आपले उच्च स्थान सोडून शिष्यांचे शिष्य झाले आहेत. पुष्कळ ब्राह्मण दावल मलक नावाच्या प्रसिद्ध पीरास जातात. काही ब्राह्मण इतर पीरांना भजतात. काही ब्राह्मण आपणहून मुसलमान होतात. या कलियुगामध्ये असा आचारलोप झाला आहे. अर्थात विचार पण कोठे उरला नाही. येणाऱ्या काळात तर वर्णसंकर होणार आहे. आध्यात्मिक गुरुत्व खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये गेल्याने ते लोक आपली महंती कमी जास्त प्रमाणात वाढवितात. शूद्र लोक ब्राह्मणांचा आचार बुडवतात. आपला अधःपात होत आहे हे काही ब्राह्मणांच्या ध्यानात येत नाही. त्यांची वृत्ती काही सुधारत नाही. मूर्खपणाचा अभिमान ते सोडित नाहीत. मुसलमान व क्षत्रियांनी त्यांचे राज्य जिंकून घेतले. त्यांचे गुरुत्व भलत्याच लोकांच्या हाती गेले. धड इहलोक नाही व धड परलोक नाही, काहीच नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. गावगुंडी केल्यामुळे ब्राह्मणांना अशी हीन दशा प्राप्त झाली. विष्णूने श्रीवत्स ही खूण मिरविली अशी ब्राह्मणांची थोरवी होती. त्याच विष्णूने परशुरामाचा अवतार घेऊन त्यांना शापिले. आम्ही देखील ब्राह्मणच आहोत. ब्राह्मणाच्या दुःस्थितीबद्दल आम्ही दुःखाने बोललो. वडील माणसे गावगुंडी करून गेली ते आम्हाला सध्या भोवते आहे. बरे, सध्याचे ब्राह्मण तरी काय नीट वागत आहेत? खायला अन्न मिळत नाही अशी त्यांची दशा आहे. मी म्हणतो हे तुमच्यापैकी पुष्कळांच्या अनुभवाला आले आहे. जाऊ द्या, वडील माणसांना दोष देऊन तरी काय फायदा? आपलाच पूर्वठेवा वाईट आहे असे म्हणायचे. सहज विषय निघाला म्हणून हे बोललो, त्याबद्दल मला क्षमा करावी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.